जीवनाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो. सज्जन हो, आज 23 जानेवारी यासाठी श्री महाराजांचे सुवचन म्हणजे रोग आपला मित्र कधी होईल हे सांगता येत नाही. महाराजांच्या अनेक वाक्यापैकी हे एक अत्यंत महत्वाचे वाक्य आहे. तुम्ही त्यांच्या समोर आल्याबरोबर तुमच्या जीवनाचा सर्व चित्रपट श्री महाराजांच्या नजरेसमोर उभा राहायचा. तुम्ही भूतकाळात काय केले आहे, वर्तमान काळात काय करत आहात व भविष्य काळात तुमचे काय होणार आहे, अगदी स्वच्छ त्यांना आरशासारखे दिसायचे. मग महाराज एखाद्याला म्हणायचे, रोग आपला मित्र कधी होईल सांगता येत नाही, आणि हे खरे आहे. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. ही सावधानता अंगी यावी म्हणून महाराज पूर्व सूचना देत असत. पण सावध कोण होतो? महाराजांच्या वाक्याप्रमाणे त्यांच्या आयुष्यात घडल्यावर मग मात्र त्यांच्यावरती पश्चाताप करण्याची पाळी यायची आणि कायम त्याच्या पाठीमागे आजारपण लागलेले असायचे. मग पुन्हा त्याच डॉक्टराकडे यावे आणि काही आनंद घेऊन जावा. श्री महाराज प्रेमळ होते यात संशय नाही, कारण भक्तांचा आजार सुद्धा ते आपल्या अंगावरती ओढून घेत असत. हे मी स्वतः डोळ्यांनी पाहिलेले आहे. मुख्य म्हणजे जीवनातील वासना गेली पाहिजे, तर खरे सुख लागते. देह हा पाया धरून त्यावर इमारत बांधू लागलो तर इमारत पक्की होणार कशी होणार? मी माझा देह म्हणतो, पण ताप येणे न येणे, इजा होणे न होणे हे आपल्या हातात आहे का? मी माझे रक्षण करीन असे म्हणतो, पण वाटेत ठेच लागून पडल्यावर लोकांनी मला घरी आणावे लागते. म्हणजे जीवित किती परस्वाधीन आहे. देहाने कितीही कार्य केले तरी ते कळसाला नाही पोचणार. अभिमानाने केलेले कार्य कसे कळसाला पोचणार? एका भगवत इच्छेने कार्य केले तरच ते शेवटाला जाते. समर्थांनी देहबुद्धी नष्ट करून रामाचे अधिष्ठान ठेवून कार्य केले, म्हणून त्यांना एवढे कार्य करता आले. जो भगवंताचा झाला त्याचेच कार्य पूर्ण झाले आणि त्यालाच खरे समाधान मिळाले. विषयात सुख आपल्या इच्छेप्रमाणे मिळत नाही, म्हणून आपण संतांच्याकडे जातो. पण संताला अर्पण करून घेण्याकरता किती जण संताकडे जातात? देवाकरता देवाकडे जाणारे थोडेच आहेत. विषयाकरता आपण गुरुकडे जातो. अर्थात विषयामुळे वाटोळे होते, कळते पण वळत नाही. हळूहळू त्याचा देहावर परिणाम होतो आणि शेवटी असा परिणाम होतो की आपण काहीच करू शकत नाही. तंबाखू खाणे, गांजा ओढणे, मदिरा प्राशन करणे, भरपूर कामभोग घेणे, मनात दुसऱ्याबद्दल वाईट विचार ठेवणे, दुसऱ्याचा उत्कर्ष न पाहवणे, दुसऱ्याचे वाटोळे व्हावे असे वाटणे, असूया करणे, लोभ धरणे, कामक्रोध न सांभाळणे, या व इत्यादी कारणामुळे नकळत शरीरावर हळूहळू परिणाम होतो. मग जगातला कोणताही डॉक्टर बरा करू शकत नाही. भगवंताचे नाम घ्यावे व सेवा करावी. ऐकावे श्री गुरूंचेच. कितीही त्रास झाला तरी गुरुसेवेतच रममाण असावे. नित्याने टाळी वाजवून नामस्मरण करावे. या मार्गाने त्या रोगाला काही अंशी आपण प्रतिकार करू शकतो. मात्र रोग होण्या अगोदर या गोष्टी केल्या, पाण्याच्या अगोदर वळण बांधले, तर मात्र रोग आपल्या वाटेत जाणार नाही. म्हणून संसारी माणसाचे म्हातारपण व संतांचे म्हातारपण यात जमीन आसमानाचा फरक असतो. केलेले अवघे पाप संसारिकाच्या म्हातारपणी उभे राहते व केलेल्या कर्माचे अवघे पुण्य संतांच्या म्हातारपणी उभे राहते. त्यामुळे संतांचे वृद्धपण अत्यंत आनंदात जाते व त्यांचा शेवट सुद्धा नामातच होतो. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.
परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव हर.